असतो तर पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतला असता, परंतु पराभूत झाल्यानंतर देखील समोरच्या विपक्ष संघानं आम्हाला पहिल्यांदा फलंदाजीसाठी इन्व्हाइट केलं, बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं. आमच्या मनाजोगती संधी आम्हाला निर्माण झालेली आहे, प्राप्त परिस्थिती निर्माण झालेली आहे. फक्त या परिस्थितीचा फायदा उठवण्यात कोणता संघ यशस्वी ठरतो हे बघणं ठरणार आहे रंजक, कारण मॅच होणार आहे रोमहर्षक. वळूयात मैदानाकडे. सलामीवीरांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतील बॅट्समन अर्जुन आणि माफ करा बॅट्समन अभि आणि अर्जुन. स्ट्राइकला अभिषेक, बॉलिंग मार्कवर सुरेशचा पहिला चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर स्टँडर्ड डिलिव्हर करण्याचा प्रयत्न होता एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक मात्र तिथं चेंडूचा पाठलाग करेल आणि पहिल्या चेंडूवर 2 धावांनी आपलं खातं उघडलं गेलं ते रुद्रा स्पोर्ट्स शेंद्रुण या संघानं. क्रिकेट हा असा एक खेळ आहे मित्रांनो जिथं प्रत्येक चेंडू क्रिकेट बघणाऱ्याची आणि क्रिकेट खेळणाऱ्याची रोमहर्षकता शिगेला पोहोचवणारा ठरत असतो. पण क्रिकेटमध्ये जर तुम्हाला विजयश्री मिळवायचा असेल, क्रिकेटच काय आयुष्याचं कोणतंही क्षेत्र असलं तरी प्रयत्नांची शर्त आणि प्रयत्नांची पराकाष्ठा या सूत्रावरच संघर्षाच्या वाटेवर चालून तुम्हाला यशस्वीतेच्या शिखरावर विराजमान होता येतं. या षटकातला दुसरा चेंडू, या वेळेला खोलवर टप्प्याचा चेंडू होता, स्वीप करण्याचा प्रयत्न, एलबीडब्ल्यूची अपील केली गेली मात्र पंच निलेश महाजन यांनी फेटाळून लावली. त्यानंतर वेगवान थ्रो रनआउटची देखील अपील झाली, तीही फेटाळून लावली. सुंदर क्रिकेट, सुंदर चेंडू रनिंग बिटवीन दी विकेट अतिशय सुंदर प्रकारे पाहायला मिळाली आणि तितकाच अचूक आणि वेगवान थ्रो देखील. हे आहे क्रिकेटचं मादक सौंदर्य आपल्याला पाहायला मिळतोय. स्वतः अर्जुन पाटोळे यावेळेला बॅटिंग मार्कवर. या वेळेला वारंवार स्वीपचा वापर केला जातोय. फलंदाजाचे मनसुबे मात्र गोलंदाज सुरेशच्या माध्यमातून हेरले जातात. अर्जुन पाटोळे एक मोठं नाव आहे. व्यावसायिक संघ रिद्धी क्रिकेट संघाकडून हा खेळणारा खेळाडू सिटी क्रिकेटला यावेळेला मात्र आपल्या शेंद्रुण या जन्मगावाकडून खेळताना पाहायला मिळतोय आणि सलामीवीराची भूमिका दिली गेली. टेक्निकल बॅट्समन आहे, त्याला टायमिंग प्रॉपर करण्यामध्ये माहिर मानला जातो. या षटकातला पुढचा चेंडू पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर सुरेश. यावेळेला ओपेज बॉल होता, सरळ बॅटनं खेळला गेलाय लॉंग ऑफ रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक आहे, जजमेंट चुकलं गेलाय. चेंडू सीमारेषेच्या दिशेने ट्रॅव्हल करतोय, क्षेत्ररक्षक मात्र तिथं पाठलाग करेल. सुंदर क्षेत्ररक्षण. या दरम्यान चेंडू होईल कलेक्ट, मग केला जाईल थ्रो आणि वन्स अगेन होईल कलेक्ट. या कालावधी दरम्यान मात्र धावा निघतील धावून पूर्ण 3 आणि या 3 धावांनी रुद्रा स्पोर्ट्स शेंद्रुण या संघाची धावसंख्या धावपलकावर आपल्याला पाहायला मिळेल 6 धावा. एक सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन आतापर्यंत सुरेशच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवर आपल्याला 2 धावा पाहायला मिळाल्या, दुसऱ्या चेंडूवर 1 धाव, तिसरा चेंडू डॉट बॉल आणि चौथ्या चेंडूवर तब्बल 3 धावा वसूल केल्या गेल्यात. या षटकातला पुढचा चेंडू, या वेळेला जोरदार प्रहार केला गेला डीप मिड विकेटच्या रिजन मध्ये. 1 बाउन्स, क्षेत्ररक्षकाच्या हातात चेंडू जाऊन स्थिरावलाय, परंतु गुड रनिंग बिटवीन द विकेट. म्हणून म्हणतात ना मित्रांनो, गोलंदाजाच्या मेहनतीला जोपर्यंत क्षेत्ररक्षकाची साथ मिळणार नाही, तुमची चपळता, तुमचं वेगवान क्षेत्ररक्षण जोपर्यंत गोलंदाजाच्या मेहनतीला पाठबळ देणार नाही तोपर्यंत गोलंदाजाला आवश्यक असणारा आणि त्याने विचार केलेल्या प्लॅनिंगला, व्हेरिएशनला तो साकारू शकत नाही. यावेळेस थोडी दिरंगाई केली तर मात्र फलंदाज गुड रनिंग बिटवीन विकेटचं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळतोय आणि तब्बल 2 धावा. यावेळेला समोरचा चेंडू लिडिंग एज लागली गेली आहे, कोणत्याही प्रकारची चूक होणार नाही आणि अभिषेकच्या रूपानं परतावं लागेल माघारी. हा बसेल पहिला झटका रुद्रा स्पोर्ट्स शेंद्रुण संघाला. या पहिल्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर आपण लेग स्लिप मध्ये एक सुंदर झेल पाहायला मिळाला. सुंदर बॉलिंगचं प्रदर्शन मर्यादित क्षेत्ररक्षकांच्या षटकामध्ये पाहायला मिळालं. आजच्या या पहिल्या दिवशी आपल्याला प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले क्रुगर कंपनीचे जनरल मॅनेजर सन्माननीय संपतजी शेंडगे सर यावेळेला आपला इथे अर्जुनला मात्र बॅट अँड बॉलचा संघर्ष पाहायला मिळतो. वारंवार लो फुल टॉस होता, सरळ बॅटनं खेळला गेला, स्ट्रेट ड्राइव्ह एक देखना फटका, क्षेत्ररक्षक तिथे पाठलाग करेल परंतु नाही. बॅट अँड बॉलचा संघर्ष इथे संपतोय कारण की येतोय अर्जुन पाटोळेच्या बॅट मध्ये खणखणीत चौकार. थँक्यू सो मच विजय. या चौकारानिशी
रुद्रा स्पोर्ट्स शेंद्रुण या संघाची धावसंख्या 1-12, एकावर 2, 12 धावा. समोर वैभव आहे, अनुभव आहे. हा देखील खेळाडू आपल्याला सिटी क्रिकेटमधनं अनेकदा अनेक मोठमोठ्या व्यावसायिक संघातनं खेळताना पाहायला मिळालाय. परंतु यावेळेला गावासाठी खेळलं जातं आणि गावासाठी खेळताना एक वेगळी ऊर्जा असते मित्रांनो. ती ऊर्जा वारंवार आपण क्रिकेटच्या अनेक प्रतियोगितांमध्ये बघत असतो. या षटकातला पुढचा चेंडू यावेळेला स्वीप करण्याचा प्रयत्न होता, पंचांकडे अपील केली जाते. वेगवान थ्रो लेग स्लिप कडनं अप्रतिम क्षेत्ररक्षण होत आहे. धावबादच्या स्वरूपात गडी होईल बाद आणि बसेल रुद्रा स्पोर्ट्स शेंद्रुण या संघाला आणखी एक मोठा हादरा. आणि आता मात्र अर्जुनच्या चेहऱ्यावरची चिंता सांगते की जय सारखा एक भरवशाचा मोठा फलंदाज माघारी परततोय. कुठेतरी रुद्रा स्पोर्ट्स शेंद्रुण संघाला बॅकफुटवर ढकलण्याचं काम वैभवच्या या तिकट गोलंदाजीच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. आता मात्र रुद्रा स्पोर्ट्स शेंद्रुण या संघाला विचार करावा लागणार आहे की समोरचा संघ आपल्यावर आक्रमण करतोय, त्या आक्रमणाचा परतावा आपल्याला कशावर करायचा आहे. एक सुंदर विकेट पाहायला मिळाली. LBW ची अपील केली होती, अर्जुनने क्रीज सोडला. नॉन स्ट्राईक एंडचा जय यावेळेला जयेश यावेळेला मात्र चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न करत होता आणि त्यावेळेला लेग स्लिपचा जो क्षेत्ररक्षक आहे कौतुक करावं लागेल. मागच्या षटकातल्या शेवटच्या चेंडूवर देखील एक वेल जजमेंट कॅच आपल्याला पाहायला मिळाली लेग स्लिपला तैनात असलेल्या या क्षेत्ररक्षकाकडून आणि त्यानंतर कोणत्याही प्रकारची चूक झाली नाही. अपीलनं आपलं मन डायव्हर्ट होऊ दिलं नाहीये, कॉन्सन्ट्रेशन केलं गेलं, ध्यानपूर्वक लक्षपूर्वक क्रिकेट यावेळेला लेग स्लिपला तैनात असलेल्या या क्षेत्ररक्षकाकडून आपल्याला पाहायला मिळतो. अचूक थ्रो पाहायला मिळाला आणि डोळा कुणाचा तरी कुणावर असताना तिसऱ्यानं येऊन तिला प्रपोज करावा अशा प्रकारे या विकेटला मात्र आपल्या कवेत घेतलं गेलं. सचिन यानं अप्रतिम. यावेळेला सतीश पाटोळे एक हार्ड हिटर बॅट्समन आहे, भरवशाचा फलंदाज आहे, अष्टपैलू खेळाडू आहे आणि शेंद्रुण संघासाठी अनेक स्पर्धांमध्ये तारणहार ठरला. यावेळेला मिस टायमिंग शॉट लीडिंग एज स्वतः यष्टीरक्षक चेंडूच्या खाली आणि प्रत्येक चेंडूवर रुद्रा स्पोर्ट्स शेंद्रुण संघाला मात्र बॅकफुटवर जावं लागतंय कारण गडी जातोय माघारी. थँक्यू सो मच डीजे. 12 या धावसंख्येवर रुद्रा स्पोर्ट्स शेंद्रुण या संघाचं धावफलक मात्र स्थिरावलेलं पाहायला मिळेल. 3 महत्वाचे मोहरे यावेळेला रुद्रा स्पोर्ट्स शेंद्रुण संघाच्या तंबूमध्ये विसावा घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. क्रिकेटची ही गंमत आहे मित्रांनो. समोरच्या संघावर आक्रमण करून जर तुम्ही चाल करत असाल तर समोरच्या संघाकडे तुमच्या आक्रमणाला उत्तर नसेल तर तुमचं आक्रमण हे यशस्वी होतं, योग्य दिशेनं ते चालू आहे याची खुणगाठ मनाशी बांधा. आणि परिपूर्ण या डावावर वर्चस्व गाजवलं गेलंय आतापर्यंत साटगाव संघानं. यावेळेला वारंवार स्वीप शॉटचा वापर अर्जुन पाटोळेंच्या माध्यमातून पाहायला मिळतो. आतापर्यंत 4 वेळा अटेम्प्ट केला गेलाय आणि 4ही अनसक्सेसफुली अटेम्प्ट अर्जुन पाटोळेच्या बॅटमधनं पाहायला मिळाले. सर्वाधिक डॉट बॉल अर्जुन पाटोळेच्या माध्यमातून खेळले गेले आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर त्याचा परिपाक आपण पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते ती 3 बाद आणि केवळ 12 धावा. जी एक सुरुवात आवश्यक होती. कर्णधारानं नाणेफेकीचा कौल विजयी झाल्यानंतर क्षेत्ररक्षणाचा निर्णय आहोत आणि ही स्पर्धा डेन केबलवर लाईव्ह करण्यासाठी आम्हाला ज्यांचं विशेष सहकार्य लाभलं ते सन्माननीय रमेशजी विशे आणि डेन केबलची संपूर्ण टीम यांचं देखील आम्ही दसई प्रीमियर लीग सन 2022च्या व्यवस्थापन समितीच्या वतीनं मनपूर्वक आभारी आहोत. 887 क्रमांक आपण डेन केबलला जर आपण 887 क्रमांक डायल केला तर त्या 887 क्रमांकाच्या चॅनलवर दसई प्रीमियर लीगचा आपण आनंद घेणार आहोत. या षटकातला पहिला चेंडू यावेळेला आखूड टप्प्याचा चेंडू होता, बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला
मात्र म्हणतात ना की आता गोलंदाजांचा वाढलेला आत्मविश्वास या क्षणाला रुद्रा स्पोर्ट्स शेंद्रून संघासाठी डोकेदुखी ठरतोय, कारण प्रत्येक चेंडूवर आत्मविश्वासाला बढती देण्याचा प्रयत्न केला जातोय. एक नवचैतन्य पसरलेलं पाहायला मिळतंय ते साटगाव संघाकडनं. वेल बॉलिंग, ला जवाब गोलंदाजी. यावेळी आकुटप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन खेळला गेलाय. डिब्रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात, दिरंगाई लावली जाते. दुसऱ्या धावेचा केला जातोय प्रयत्न. गुड रनिंग बिटवीन द विकेट. दोनही धावा यशस्वीरित्या पूर्ण. या 2 धावांनी रुद्रा स्पोर्ट्स शेंद्रुण या संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल ती 1 for 14, एकावर 4, 14 धावा. यावेळेला स्वतः रुद्रा स्पोर्ट्स शेंद्रुण या संघाचे टीम ओनर म्हणजे संघ मालक राजेश भोईर आपल्या या संघाची कमान सांभाळताना पाहायला मिळत आहेत. खरं तर रुद्रा स्पोर्ट्स संघाचे संघ मालक म्हणजे राजेश भोईर आणि सुभाष वाळिंबे यांच्या स्पॉन्सरशिपमधून हा संघ आपल्याला या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतो. आखूड टप्प्याचा चेंडू, परंतु या वेळेला निश्चित रूपानं पंचांचा असेल वाईटचा इशारा. अवांतर स्वरूपात 1 धावेनं भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचेल 15-15, एकावर 5, 15 धावा. म्हणून म्हणतात ना मित्रांनो की जर तुमच्यावरचा विश्वास, ज्याला आपण आत्मविश्वास म्हणतो, आत्मविश्वास जर तुमचा प्रबळ असेल तर तुम्हाला दस्तूर खुद्द विधाता सुद्धा पराभूत करू शकत नाही. यावेळेला ओ पिच बॉल होता, इनसाइड आउट फटका खेळला गेला. क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात आहे आणि अवघ्या एका धावेवर समाधान मानावं लागेल. या एका धावेनं रुद्रा स्पोर्ट्स शेंद्रुण या संघाची धावसंख्या धावफलकावर लगावली गेली 16-16, एकावर 6, 16 धावा. प्रत्येक चेंडू गणित रुद्रा स्पोर्ट्स शेंद्रुण या संघावरचा दबाव वाढताना आपल्याला पाहायला मिळतोय, कारण की समोरचा साटगाव संघाच्या गोलंदाजांनी मात्र आपलं ज्या पहिल्या चेंडूपासून जो आक्रमण चालू केलंय, पहिल्या चेंडूपासून समोरच्या संघाला जेरबंद करण्याचा प्रयत्न केला. मोठे फटके खेळण्याची कोणतीही संधी उपलब्ध करून दिली गेली नाही. यावेळेला अर्जुन पाटोळे एक सुंदर फटका पॉइंटच्या डोक्यावरून खेळलेला. क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो. एक वेगवान थ्रो आणि दुसरी धाव ही पूर्ण व्हायच्या अगोदर मात्र फलंदाज अर्जुन पाटोळेला परतावं लागेल माघारी.
थँक्यू सो मच डीजे. म्हणतात ना मित्रांनो, जर भविष्यात राजासारखं जगायचं असेल तर वर्तमानात संघर्ष करायला शिका. वर्तमानात प्राप्त असणाऱ्या प्रत्येक क्षणांना जगापेक्षा काहीतरी वेगळं करण्याची उर्मी, ऊर्जा आणि ते चैतन्य माझ्यामध्ये आहे हे मात्र ठणकावून सांगायला शिका. मग बघा, या माणसांच्या या गर्दीमध्ये, धावपळीच्या जगामध्ये जग देखील तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचेल आणि त्या क्षेत्रातला राजा म्हणून स्वतः जग तुम्हाला घोषित करेल. परंतु त्यासाठी तितकी कर्तबगारी करणं महत्वाचं आहे. आतापर्यंत 5 गडी बाद आणि केवळ 18 या धावसंख्येपर्यंत मजल मारली आहे ती रुद्रा स्पोर्ट्स शेंद्रुन या संघानं. या षटकातला पुढचा चेंडू लाजवाब गोलंदाजी साटगाव संघाकडून पाहायला मिळते. ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू आहे. वुडलँड स्पॉटवरचा चेंडू, त्याला क्लिक करण्याचा प्रयत्न होता परंतु बॅट्समन बॅट अँड बॉलचा संघर्ष वारंवार पाहायला मिळाला. कडवा संघर्ष आहे आणि अजूनही नजर ठेवावी लागेल शेंद्रुन संघाला. आपले फलंदाज कुठे अपयशी ठरतायत. लेग साईडच्या दिशेनं टोलावलेला चेंडू अवघ्या एका धावेवर मानावं लागेल समाधान आणि एका धावेनं रुद्रा स्पोर्ट्स शेंद्रुन या संघाची धावसंख्या धावफलकावर 1919 एकावर 9 19 धावा. 4 षटकांच्या समाप्तीनंतर रुद्रा स्पोर्ट्स संघ 5 बाद आणि केवळ 19 या धावसंख्येपर्यंत मजल मारू शकलाय. म्हणजे जवळपास जर आपण पाहिलं तर 4ची ही सरासरी आता गाठणं शक्य झालं नाहीये ती रुद्रा स्पोर्ट्स शेंद्रुन या संघाला. 4 षटकं संपलेली आहेत आणि या वेळेला मैदानामध्ये आपण ड्रिंक्स ब्रेक बघणार आहोत. सगळ्या संघांनी नोंद घ्यायची आहे की 4 षटकांनंतर आपला ड्रिंक्स ब्रेक होईल. मैदानात तुर्तास तरी चालू आहे ड्रिंक्स ब्रेक. तोपर्यंत ऐकूया डीजे कैलास यांच्या माध्यमातून सुमधुर संगीत. जिथे गावाची आई गाव देवी बैसली ताट करून सुनगारी. 9 दिवसाच्या 9 गोसाड्या माझ्या आईचे गोदरबारी. जिथे गावाची आई गाव देवी बैसली ताट करून सुनगारी. 9 दिवसाच्या 9 गोसाड्या माझ्या आईचे गोदरबारी. जमलाई गाव सारा नवरात्रीला. जमलाई गाव सारा नवरात्रीला. जिथू आईचे उत्सवाला, रामदेवीचे उत्सवाला. नवरात्रीच्या नवगोमाला जिजू आईचे गोगटाला. नवरात्रीच्या नवगोमाला, जिथू आईचे गोगटाला. नवरात्रीच्या नवगोमाला जिजू आईचे गोगटाला. नवरात्रीच्या नवगोमाला जिजू आईचे गोगटाला. हिरवा बांगुर गो हाताला, येली सायलीची डोळी. थँक्यू सो मच डीजे. दसई प्रीमियर लीग सन 2022 पर्व दुसरं आणि या दुसऱ्या पर्वातला हा दुसरा सामना आपण पाहायला मिळतो आजच्या पहिल्या दिवसातला. रुद्रा स्पोर्ट्स शेंद्रुन विपक्ष साटगाव संघ आणि साटगाव संघाने नाणेफेकीचा कौल विजयी होऊन पहिल्यांदा क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आणि समोरच्या रुद्रा स्पोर्ट्स शेंद्रुन या संघाला पहिल्यांदा फलंदाजीसाठी निमंत्रित केलं गेलं. परंतु पहिल्यांदा गोलंदाजी करताना कर्णधारानं जो विश्वास दाखवला होता आपल्या गोलंदाजांवर कर्णधारानं, तो विश्वास अगदी सार्थ ठरवला गेला. कारण की 4 षटकांमध्ये केवळ 19 या धावसंख्येपर्यंत मजल मारली गेली. 19 या धावसंख्येपर्यंत रोखलं गेलंय समोरच्या रुद्रा स्पोर्ट्स शेंद्रुन या संघाला. अनेक दिग्गज खेळाडू या संघातून खेळताना पाहायला मिळत आहेत. परंतु एक जो तिखट मारा अपेक्षित होता आपल्या कर्णधाराला साटगाव संघाच्या गोलंदाजांकडून, तो तिखट मारा पाहायला मिळाला आणि यावेळेला पंचांचा बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा येतोय. अजूनही या डावातले 3 षटकं शिल्लक आहेत आणि इथून मात्र ॲग्रेसिव्ह मोडला क्लिक करावं लागेल जर या मॅचमध्ये कमबॅक करायचं असेल, या सामन्यामध्ये जर पुनरागमन करायचं असेल आणि स्ट्राईकला असेल बॅट्समन अमित. बॅटिंग पॉवर प्ले घेतला गेला. या बॅटिंग पॉवर प्लेमध्ये आपल्या गोलंदाजीमधला फॉर्म कायम ठेवला जातोय का साटगाव संघाकडनं, की धावसंख्येला लागलेल्या ब्रेकला मात्र उकडून फेकून दिलं जात आहे. पहिला चेंडू यावेळी जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न होता वाईड इज लॉंग ऑफ रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात. दुसऱ्या धावेचा दिला जातोय कॉल. क्षेत्ररक्षकाकडून होतीये चुकी आणि जिथं केवळ प्राप्त झाली असते 1 धाव, तिथं मात्र मिळतात एकूण 2 धावा. या 2 धावांनी रुद्रा स्पोर्ट्स शेंद्रुन या संघाची धावसंख्या धावपलकावर आपल्याला पाहायला मिळेल. ती मात्र आता 221 2वर 21 धावा. अजूनही या बॅटिंग पॉवर प्लेच्या षटकामधले 5 चेंडू शिल्लक आहेत आणि या 5 चेंडूवर जास्तीत जास्त धावा वसूल करण्याचा प्रयत्न बॅट्समन अमित
आणि बॅट्समन विलास बॅट्समन राजेश या दोन फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळेल का? यावेळेला लो फुल टॉस सर बॅटनं खेळला गेलाय, क्षेत्ररक्षक मात्र तिथे तैनात, दुसऱ्या धावेचा केला जातोय प्रयत्न आणि दोनही धावा यशस्वीरित्या पूर्ण. या दोन धावांनी रुद्रा स्पोर्ट्स शेंद्रुण या संघाची धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळेल 2-3-23, 2-3 23 धावा. गडी बाद झाली आहेत 5, परंतु 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये केवळ 23 धावांपर्यंत मजल मारली आहे, ती मात्र रुद्रा स्पोर्ट्स शेंद्रुण या संघानं. आणि याचं संपूर्ण श्रेय द्यावं लागेल ते साटगाव संघाच्या गोलंदाजीच्या खेमूला. अप्रतिम, लाजवाब, अवर्णनीय, सुरेख, सुंदर, जानदार आणि तितकंच तिखट गोलंदाजीचं प्रदर्शन साटगाव संघाकडनं. यावेळेला जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न होता, चेंज ऑफ पेस पाहायला मिळाला, वेगवान चेंडू बीट झालेत वेगानं, चेंडू जाऊन आदळलाय पायांवर. LBW ची केली जाते अपील आणि बसेल हा 6वा झटका. थँक्यू सो मच विजय. टेनक्रिकच्या माध्यमातून आपण या संपूर्ण स्पर्धेचा युट्यूबवर देखील आनंद घेत आहोत. त्याचबरोबर ही संपूर्ण स्पर्धा ओम केबल आणि वेदांत नेट सर्व्हिसेस यांच्या माध्यमातून डेन केबलवर 887 या क्रमांकाच्या चॅनलवर आपण तिचं लाईव्ह प्रक्षेपण बघू शकतो. परंतु हे सगळं थेट प्रक्षेपण डेन केबलवर ज्यांच्या माध्यमातून आम्हाला लाभलेलं आहे किंवा ज्यांच्या सौजन्यानं हे प्राप्त झालंय ते सन्माननीय रमेशजी विशे आणि संपूर्ण डेन केबलची टीम यासाठी सज्ज आहे, त्यांचे देखील आभार आहेत. आणि वारंवार आम्ही रमेशजी विशे यांचं सहकार्य आमच्या स्पर्धेला लाभत असतं. केबलचं प्रक्षेपण असेल, इतर कोणत्याही गोष्टी असतील, परंतु या स्पर्धेच्या सहकार्यासाठी ते मात्र उभं ठाकताना आपल्याला पाहायला मिळतात. वळयात मॅचकडे दयनीय अवस्थेमध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. तर रुद्रा स्पोर्टचा संघ ऑफस्टिकच्या बाहेरची लाईन ठेवली गेली, जागेवरून खेळण्याचा प्रयत्न, कोणताही फुटवर्क नाहीये, वेगानं चेंडू झालाय बीट, परिणाम स्वरूप चेंडू जातोय निर्धाव. आता मात्र शेंद्रुण संघाच्या समर्थकांच्या चेहऱ्यावर भयान शांतता, अखंड प्रचंड चिंता पाहायला मिळते, कारण कमालीची निराशाजनक सुरुवात. यावेळेला खोलवट टप्प्याचा चेंडू बॅकफुटवर जाऊन रूम करण्याचा प्रयत्न होता, सरळ बॅटनं खेळला गेलेला, क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात आहे. अवघ्या एका धावेवर मानावं लागेल समाधान. आणि या एका धावेनं रुद्रा स्पोर्ट्स शेंद्रुण या संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल ती मात्र 2-4-24, 2-4, 24 धावा. कुठेतरी कर्णधारानं सांगितलं होतं की 60-70 धावा जरी आमच्या हातामध्ये असल्या तरी सेकंड इनिंग मध्ये ज्यावेळी शेंद्रुण संघाचे गोलंदाज समोरच्या संघाला गोलंदाजी करण्यासाठी उतरतील त्यावेळी 50-60 धावा डिफेंड करू शकतो आमचा गोलंदाजीचा अटॅक. मात्र ह्या वेळेला त्या धावसंख्येच्या निम्म्या जवळपासही पोहोचताना आपल्याला पाहायला मिळणार नाही. 5 षटकांच्या समाप्तीनंतर रुद्रा स्पोर्ट्स शेंद्रुण या संघाची धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळेल ती मात्र 6 बाद 24 धावा. अप्रतिम गोलंदाजी. आता मात्र साटगाव संघाच्या कर्णधाराच्या चेहऱ्यावरचा आनंदच सगळं काही सांगून जातोय. जे प्लॅनिंग मैदानाच्या बाहेर केलं गेलं होतं त्या प्लॅनिंगला, त्या योजनेला अतिशय सुरेखरित्या, यशस्वीरित्या अंमलात आणलं गेलंय ऑन अ ग्राउंड. म्हणून म्हणतात ना मित्रांनो, प्लॅनिंग तर प्रत्येक जणच करतो, परंतु त्या प्लॅनिंगला ऑन ग्राउंड, इन फील्ड ज्याला इम्प्लिमेंट करता येतं, सक्सेसफुली इम्प्लिमेंट ज्याला करता येतं ना, त्याला मग मात्र यश आपल्या कवेत घेता येतं, यश आपल्या मिठीत घेऊन ते मिरवता देखील येतं. परंतु यावेळेला प्लॅनिंग मध्ये फेल झाली शेंद्रुणची टीम, परंतु प्लॅनिंग मध्ये अगदी जोरदाररित्या यशस्वी झाली ती मात्र साटगावची टीम. आणि याचाच परिपाक पहिल्या 5 षटकांमध्ये केवळ 24 धावांपर्यंत रोखलं गेलंय आणि तब्बल 6 गड्यांना टिपण्यात देखील यश आलंय ते मात्र साटगाव संघाला. लाजवाब कामगिरी मित्रांनो. असं म्हणतात लीग स्टेजवरच्या प्रत्येक मॅच मध्ये आपल्या संघाला अतिरिक्त गुणांसह विजय संपादित करून त्या ग्रुपमध्ये टॉपला आपली टीम कशी राहील याचा विचार करावा लागतो. गणेशजी मडके कुठे असतील? आपण व्यासपीठावर यायचंय त्वरित. गणेशजी मडके यावेळेला बोल निकेश. एक आगळी वेगळी शैली आपल्याला निकेशच्या माध्यमातून पाहायला मिळते. क्रिकेट पाहिल्यानंतर क्रिकेटमध्ये अशा अनेक चमत्कारिक, गजब आणि अट्रॅक्टिव्ह ऍक्शन वाले बॉलर आपल्याला वारंवार पाहायला मिळतात. की या वेळेला डावखुऱ्याचा एक नॅचरल अँगल असतो, ज्यावेळेस तुम्हाला लेफ्ट आर्म बॉलिंग करत असतो, चेंडू पडल्यानंतर एक नॅचरल स्विंग होतो, चेंडू बाहेरच्या दिशेनं निघतो. आणि यावेळेला बॅट्समनची कोणतीही नजर त्या बॉलवर पाहायला मिळत नाहीये. बॅक टू डॉट बॉल्स. यावेळेला पुन्हा ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू ठेवण्याचा प्रयत्न होता, परंतु लाईन झाली आहे मिस आणि पंचांचा येईल वाईटचा इशारा. रुद्रा स्पोर्ट्स शेंद्रुण या संघाची धावसंख्या 1 पुढे सरसावेल आणि धावसंख्या जाऊन पोहोचेल ती मात्र
25 2 5 25 धावा. या षटकातला पुढचा चेंडू निकेश याचा. यावेळेला चेंज ऑफ द पेस, खोलवर टप्प्याचा चेंडू होता, बॅकफुटवर जाऊन त्याला ऑन दी ऑफ खेळण्याचा प्रयत्न, मात्र टायमिंग प्रॉपर नाहीये आणि खेळण्यासाठी तयार असलेल्या फलंदाजाला मात्र कार्पेट शॉटचीच यावेळेला चव घ्यावी लागली आणि अवघ्या एका धावेवर समाधान मानावं लागेल. या एका धावेनं संघाची धावसंख्या पुढे जाऊन सरसावेल. धावसंख्या होईल 26-26 2 6 26 धावा. संत गतीने चाललेली ही धावसंख्या यावेळेला जोरदार प्रहार केला गेला. क्षेत्ररक्षकाची होईल चूक, चेंडू निघून जाईल लॉंग अँड रीजन मध्ये, सीमा पार चौकार. थँक्यू सो मच डीजे. खूप प्रतीक्षेनंतर यावेळेला बॅटमधनं चौकार पाहायला मिळाला, तो रुद्रा स्पोर्ट्स शेंद्रुण संघाच्या फलंदाजाकडनं आणि या चौकारानेशी संघाची धावसंख्या 30-30 3 30 धावा. म्हणतात ना मित्रांनो, जगा इतकं की आयुष्य कमी पडेल, हसा इतकं की आनंद कमी पडेल. काही मिळालं तर नशिबाचा खेळ आहे, पण प्रयत्न करा इतकं की परमेश्वराला देखील देणं भाग पडेल. प्रयत्नांती परमेश्वर असं म्हटलं जातं. या वेळेला एक सुंदर आउटस्विंग पाहायला मिळतोय, बोटं फिरवली जातात चेंडूवरनं आणि आपल्या फिरकीची कमाल संत गतीची गोलंदाजी पाहायला मिळते. वेग जास्त नाहीये चेंडूला, परंतु चेंडू पडल्यानंतर ज्या वेगानं आपला काटा बदलतोय, आपली दिशा बदलतोय, बाहेर निघतोय, बॅट्समनच्या रडारमध्ये कोणत्याही प्रकारचा चेंडू येत नाहीये आणि मोठे फटके खेळण्यापासून बॅट्समन मात्र वंचित राहतोय. यावेळेला पुन्हा चेंडू लेग स्टंपला पिच होणारा चेंडू पडल्यानंतर बॅट्समनच्या रडारापासून अतिशय दूर जाताना ऑफस्टिकच्या स्टंपला मिस करतोय. परिणाम स्वरूपी बॅट्समन मात्र यावेळेला चेंडूची दिशा, स्विंग आणि वेग याच गोष्टींचा विचार करत उभा राहतोय. 6 षटकांच्या समाप्तीनंतर रुद्रा स्पोर्ट्स शेंद्रुण या संघाची धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते 6 बाद 30 धावा. सुंदर गोलंदाजी, केवळ 5ची सरासरी खर्च करण्यामध्ये यश आलंय ते साटगाव संघाच्या गोलंदाजांना. म्हणून म्हणतात ना, पहिल्या चेंडूपासून समोरच्या संघावर निर्माण केलेलं दडपण ते आता शेवटच्या 36व्या चेंडूपर्यंत कायम ठेवलं गेलं, ते मात्र साटगाव संघाच्या गोलंदाजांकडून. म्हणून कामगिरीत सातत्य राखता आलं तर मग मात्र तुम्हाला समोरच्या संघाला नामोहरम देखील करता येतं आणि त्याचा परिपाक, त्याचं परिपूर्ण प्रत्यय आपल्याला या मॅच दरम्यान साटगाव संघाच्या गोलंदाजांकडून पाहायला मिळालं. अगदी पहिल्या चेंडूपासून सुरुवात पाहायला मिळाली. पहिल्या चेंडूवर सुरेशच्या ज्या 2 धावा निघाल्या होत्या आणि त्यानंतरच्या तिसऱ्या चेंडूवर 3 धावा आल्या होत्या. यानंतर मोठा फटका या संपूर्ण डावामध्ये रुद्रा स्पोर्ट्स शेंद्रुण संघाकडनं पाहायला मिळाला नाही. मगाशी आपल्याला एक चौकार पाहायला मिळाला, तो निकेशच्या गोलंदाजीवरती देखील क्षेत्ररक्षकाची चूक झाली आणि येणाऱ्या फलंदाजांनी रुद्रा स्पोर्ट्स शेंद्रुण संघाकडनं फक्त हजेरी लावण्याचं काम या खेळपट्टीवर केलं. हजेरी लावले, परंतु उपस्थित असताना देखील संघासाठी जे योगदान अपेक्षित होतं त्या तितक्या प्रकारचं मोठं योगदान देखील ते संघाला देऊ शकले नाही आहेत. म्हणून म्हणतात मित्रांनो की कागदावर तुमच्या नावावर कितीही विक्रम असले तरी ते विक्रम फक्त स्मरणात ठेवण्याकरता असतात. तुम्ही किती महान आहात, संघासाठी किती उपयुक्त आहात हे जर सांगायचं असेल तर वर्तमानात तुमच्या आयुष्यातला सर्वोत्तम खेळ करा, संघाचा विजय साकार करा आणि संघाला मक्कम स्थितीमध्ये उभं करण्याची किमया निर्माण करा. मग बघा, जसं भूतकाळानं तुम्हाला आठवणीत ठेवलंय तसं भविष्य काळ हे तुम्हाला तुमच्या नावाला, तुमच्या कीर्तीला कोरण्यासाठी आतुरतेनं भरलेला आहे. बीम बॉल, पंचांचा नो बॉलचा इशारा, परिणाम स्वरूप हा असेल फ्रेडचा इशारा, हा असेल फ्रेड चेंडू. कुठेतरी 6 षटकं जो एक भेदक मारा पाहायला मिळाला, कोणत्याही प्रकारची चूक कोणत्याही प्रकारच्या गोलंदाजाकडनं साटगाव संघाकडनं झाली नाही. परंतु बॉलिंग मार्कवर यावेळेला 7वं षटक घेऊन आलाय गोलंदाज मयूर. त्याच्याकडनं चुकी होते, फ्रीड बॉल होता, त्याचा देखील समाचार घेता आला नाहीये आणि फ्रीड चेंडूवर देखील एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. आणि या एका धावेनं रुद्रा स्पोर्ट्स शेंद्रुण या संघाची धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळेल ते मात्र 32 3 32 धावा. स्पीडअप करायचं आहे साटगाव संघ. इट्स नो बॉल, वन्स अगेन नो. आणि मी म्हटलं होतं की जे एक दडपण संघावर आलेलं होतं शेवटच्या हाणामारीच्या षटकामध्ये, वारंवार चुका केल्या जात आहेत.
फलंदाजांना मात्र त्याचा फायदा उचलता येईल का? संघाची धावसंख्या धावफलकावर आहे 33, 3 33 धावा. एक समाधानकारक धावसंख्या या शेवटच्या षटकामध्ये पाहायला मिळेल का हे बघणं ठरणार आहे रंजक. कारण इथून पुढे जर आणखी 15 ते 20 धावा जरी या षटकामध्ये आल्या तर एक वेगळं टफ फाईट पाहायला मिळेल, एक वेगळं बॅटल पाहायला मिळेल. परंतु नाही आहे. एक सुंदर कमबॅक बॉलर मयूरच्या माध्यमातून पंचांकडे अपील केली जाते. पंच हेमंत शेट्टी यावेळेला अपील फेटाळून लावतायत का की अपील स्वीकारली जाते? पंचांचा नॉटचा विश्वास डिसिप्लिन क्रिकेटसाठी साटगाव संघ शहापूर तालुक्यामध्ये नावाजलेला जातो आणि त्यामध्ये एक डिसिप्लिन प्लेयर देखील आहेत विश्वास विषय. त्यामुळे तिथे कोणत्याही प्रकारची गल्लत होणार नाही. यावेळेला या षटकातला पुढचा चेंडू पुनरागमन करणं कशाला म्हणतात? बॅक टू बॅक 2 नो बॉल नंतर सुंदर बॉलिंग. यावेळेला पुन्हा एकदा लिडिंग एज लागली गेली आहे. क्षेत्ररक्षकाची होईल चुकी. चेंडू ट्रॅव्हल करतोय मात्र क्षेत्ररक्षक तिथे पाठलाग करताना आणि मिळतील या एकूण 2 धावा. या 2 धावांनी रुद्रा स्पोर्ट्स शेंद्रुण या संघाची धावसंख्या धावपलकावर पाहायला मिळेल 35, 3 35 धावा. कुठेतरी रुद्रा स्पोर्ट्स शेंद्रुण संघ विचार करत असतील की इतक्या खराब स्थितीनंतर देखील आपण 40 पर्यंत मजल मारू शकत होतो. मग आपला असे जे आपले महत्वाचे जे हुकमी एक्के होते, महत्वाचा जो आपला ओपनिंग पेअर जी होती त्यातला एक जरी बॅट्समन आपल्याला ॲट दी एंड किमान 4थ्या षटकापर्यंत जर की खेळपट्टीवर पाहायला मिळाला असता तर धावसंख्येत एक वेगळा फरक पाहायला मिळाला असता. फुल टॉस चेंडू यावेळेला वाईड इज लॉंग अँड रीजन मध्ये चेंडू निघून जाईल सीमा पहार चौका. थँक्यू सो मच विजय. या चौकारानिशी संघाची धावसंख्या 39, 39, 3 39 धावा. म्हणतात ना मित्रांनो की जोपर्यंत तुमच्या भरवशाच्या फलंदाजांना धावामध्ये उभारी घेता येत नाही तोपर्यंत धावसंख्येला आकार मिळत नाही. मी मगाशीच म्हटलं की जर आपल्या ओपनिंग प्लेअर मधला किंवा वनडाऊनचा जो बॅट्समन होता जयेशची एक जी विकेट होती ती अगदी स्वस्तात बाद झाली. रनआउट मध्ये दुर्दैवीरित्या तो बाद होताना आपल्याला पाहायला मिळाला. जयेशच्या इनिंगला जरी ते आकार मिळाला असता तर मग मात्र संघाची धावसंख्या एक वेगळी पाहायला मिळाली असते. एक एक्स्ट्रा कव्हरला आपल्याला खेळलेला हा फटका. क्षेत्ररक्षक तिथे ताईंना दुसरा धावेचा प्रयत्न केला जातो. मिसअंडरस्टँडिंग आणि हा बसेल 7वा झटका शेवटच्या चेंडूवर रुद्रा स्पोर्ट्स शेंद्रुण संघाला. थँक्यू सो मच. अजूनही एक चेंडू या डावातला शिल्लक आहे. माफ करा 2 चेंडू अजूनही या डावातले शिल्लक आहेत. 4 चेंडू आतापर्यंत कंप्लीट झालेत या षटकामधले शेवटच्या. संघाची धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळेल 40 धावा. दुसरा धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये गडी बाद झाला, धावबाद झाला. अजूनही 2 चेंडू या डावातले शिल्लक आहेत. एक संघर्ष पहिल्या चेंडूपासून पाहायला मिळाला रुद्रा स्पोर्ट्स शेंद्रुण संघाच्या फलंदाजांकडून. तो मिडल ऑफ बॅट करता आला नाहीये कोणता चेंडू. एक प्रॉपर टायमिंग पाहायला मिळालं नाही आणि बॅटवर बॉल येताना देखील कोणत्या प्रकारे पाहायला मिळेल. मी जयेशची गोष्ट सांगत होतो की जयेशला जर या इनिंगमध्ये काय करण्याची संधी मिळाली असती तरी निश्चित चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं. परंतु तो स्वस्तात बाद झाला अर्जुन पाटळे आणि त्यांच्यामध्ये एक मिसअंडरस्टँडिंग झालं त्या कॉल देण्यामध्ये आणि त्याचा परिपाक जयेशला माघारी परतावं लागलं. अजूनही एक चेंडू या डावातला शिल्लक आहे. कोणत्या प्रकारची एक धाव या चेंडूवर पाहायला मिळाली आणि संघाची धावसंख्या 41, 4वर 41 धावा आणि या डावातला हा असेल शेवटचा चेंडू बॉलर मयूर याचा. यावेळेला पंचांकडे अपील केली जाते एलबीडब्ल्यू साठी परंतु नाही. गचा क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल या शेवटच्या चेंडूवर. साटगाव संघाचा तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. तिसरी धाव करताना मात्र गडी होईल बाद. या मिळतील एकूण 2 धावा. 7 षटकांच्या समाप्तीनंतर पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर
रुद्रा स्पोर्ट्स शेंद्रून या संघाची धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळेल 43 4 3 43 धावा आणि समोरच्या साटगाव संघाला आवश्यक असतील 42 चेंडू आणि 44 धावा. झेंडा स्पोर्ट्स आटगाव संघ दोन्ही संघांच्या संघ नायकांना विनंती आहे की आपण नाणेफेकीसाठी टॉस बॉक्स मध्ये यायचंय. पप्पुईलन दसई संघाचा कर्णधार सूरज विशे आणि झेंडा स्पोर्ट्स आटगाव या दोन्ही संघाच्या संघ नायकांना विनंती आहे की आपण नाणेफेकीसाठी टॉस बॉक्स मध्ये यायचंय. यापुढील होणारा सामना झेंडा स्पोर्ट्स आटगाव संघ विपक्ष पप्पुईलन दसई संघ या ग्रुपमधला झेंडा स्पोर्ट्स आटगाव या संघाचा दुसरा सामना असणार आहे. पहिला सामना अतिशय दिमाखात विजय संपादित केला होता. 103 धावांपर्यंत मजल मारली होती आणि समोरच्या संघाला 60 पेक्षा अधिकच्या फरकानं देखील या संघानं नमवत रोखत या स्पर्धेमधला या ग्रुपमधला पहिला विजय संपादित केला होता. त्याचबरोबर ज्यांच्या माध्यमातून हे संपूर्ण डेकोरेशन या स्पर्धेसाठी मंडप डेकोरेशन्स जे लाभलेलं आहे ते सन्माननीय आसिफभाई यांचं देखील इथे शुभागमन झालेलं आहे. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं मी शब्दसुमना निसर्ष स्वागत करतो. दोनही कर्णधारांना विनंती आहे की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. हॅलो हॅलो पप्पुईलन दसई संघ आणि झेंडा स्पोर्ट्स आटगाव संघ दोन्ही संघाच्या संघ नायकांना विनंती आहे की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. यापुढील होणारा सामना पप्पुईलन दसई विपक्ष झेंडा स्पोर्ट्स आटगाव संघ. मैदानात सामना चालू रुद्रा स्पोर्ट्स शेंद्रून विपक्ष साटगाव संघ. रुद्रा स्पोर्ट्स शेंद्रून या संघानं पहिल्यांदा बॅटिंग करताना 7 षटकांमध्ये 43 धावांपर्यंत मजल मारलेली आहे आणि 7 षटकांमध्ये समोरच्या विपक्ष संघाला म्हणजे साटगाव संघाला 42 चेंडू आणि 44 धावांचं आव्हान उभं केलं गेलेलं आहे. कागदावर जरी हे आव्हान माफक असलं तरी रुद्रा स्पोर्ट्स शेंद्रून या संघाकडे देखील तितके गुणी गोलंदाज आहेत. जो मारा आपण साटगाव संघाच्या गोलंदाजांकडून पाहिला अगदी त्याच लाईन लेंथवर गोलंदाजी करण्याची किमया क्षमता देखील आपल्याला रुद्रा स्पोर्ट्स शेंद्रून संघाच्या गोलंदाजांकडे पाहायला मिळते. म्हणून म्हणतात ना मित्रांनो, जर तुमच्याकडे गमवायला अगदी थोडंसं असेल तर मग मात्र उरलेलं थोडंसं वाचवण्यासाठी माणूस अगदी प्राणपणानं लढत असतो. यावेळेला वाचवण्यासाठी 43 धावा हातामध्ये आहेत. 44 धावांचा समोरच्या संघाला पाठलाग करायचा आहे आणि या 43 धावा वाचवत असताना मग मात्र एक वेगळा संघर्ष पाहायला मिळेल का रुद्रा स्पोर्ट्स शेंद्रून या संघाकडनं. ज्या चुका पहिल्यांदा फलंदाजी करताना झाल्या त्या चुकांची पुनरावृत्ती मात्र टाळावी लागणार आहे रुद्रा स्पोर्ट्स शेंद्रून या संघाला. यावेळेला डिफेंड करताना धावा आणि गोलंदाजी करताना या सेकंड इनिंग मध्ये सूरज विशे पप्पुईलन दसई संघ आपल्यासाठी हा शेवटचा ऑफिशियल कॉल आहे, अन्यथा पेनल्टीचा सामना करावा लागेल. स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय गणेशजी मडके यांना विनंती करतो की आपण यापुढच्या मॅचच्या नाणेफेकीसाठी यायचे, टॉससाठी यायचे टॉस बॉक्समध्ये. झेंडा स्पोर्ट्स आटगाव संघाचा कर्णधार हेमंत सोकांडे आणि त्याचबरोबर पप्पुईलन दसई संघाचा संघनायक
मुस्तफा शेख यावेळेला दोघे आपल्या टॉस बॉक्समध्ये पाहायला मिळतात. मॅच सुरू करायची आपण. यापुढील होणारा सामना जेडा स्पोर्ट्स आडगाव विपक्ष पप्पू इलेव्हन देसाई. एक चांगलं बॅटल पाहायला मिळेल. मुसा विपक्ष हेमंत, मुसा विपक्ष राजेश, सूरज विशे विपक्ष राजेश, सनी जेडी आणि इकडनं देखील यावेळेला नाणेफेकीचा कौल विजय झालेला आहे तो म्हणजेच पप्पू इलेव्हन संघ. पप्पू इलेव्हन संघ आपण टॉस विजयी झालेला आहात. आपला पहिला निर्णय काय असेल? फर्स्ट फिल्डिंग करणार मी. पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करणार आहात. समोरच्या संघाला पहिल्यांदा बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं गेलंय. समोरचा संघ आपण पाहतात पहिली मॅच 103 धावांपर्यंत मजल मारली होती. यावेळेला त्यांना किती धावसंख्येपर्यंत रोखणार आहात? 60 ते 70 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू आणि मॅच जिंकण्याचा सुद्धा प्रयत्न करू. मी बोलतोय आडगाव संघाकडनं हार्ड लक याच्यासाठी की आपण नाणेफेकीचा कौल पराभूत झालात, परंतु पहिली मॅच एक दुग्ध शर्करा योग झाला की पहिलीच ओपनिंग मॅच आपली होती आणि आपण विजयी देखील संपादित केलात. 103 धावा पहिल्या मॅचमध्ये तुमच्याकडनं पाहायला मिळाल्या. यावेळेला पुन्हा पहिली बॅटिंगची संधी दिली जाते. यावेळेला टार्गेट काय असेल? विक्रम मोडत काढायचा आहे की समोरचा संघ बदलून काय ते टार्गेटमध्ये चेंज झालाय? नाही, असं काही टार्गेट आम्ही सेट नाही केला, पण सातोरीमध्ये 80+ मारण्याचा प्रयत्न करू. ओके, 7 षटकांमध्ये 80+ जाण्याचा मानस आमचा असणार आहे हे झेंडा स्पोर्ट्स संघाच्या संघनायकानं सांगितलेलं आहे. दोन्ही संघांना मनपूर्वक शुभेच्छा. पुढच्या मॅचसाठी एक बिग फाईट पाहायला मिळेल. एकीकडे असेल मुसा, दुसरीकडे असेल हेमंत. या दोनही खेळाडूंना बघण्यासाठी टेनिस क्रिकेट विश्व जे सातत्यानं असतं आतुर. हा वेळेला वळूयात मॅचकडे. 42-44 धावांचं आव्हान चालू आहे. लेग लान्स करण्याचा प्रयत्न होता. डिफाईन लीगच्या रिजन मध्ये चेंडू निघून गेलाय. DPL स्टाईल सीमा पार चौकार. बॉलर नकुल पहिल्या 4 चेंडूमध्ये 6 धावांपर्यंत मजल मारण्यात यश आले ते साटगाव संघाला. स्ट्राईकला असेल बॅट्समन विनीत. या वेळेला बॅकफुटवर जाऊन एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु गोलंदाजानं वेळीच हेरलं गेले फलंदाजांच्या मनसुब्यांना. परिणाम स्वरूप चेंडू जाऊन स्थिरावलाय यष्टीरक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडू आणि संघाची धावसंख्या स्थिरावलेली 6. विनीत बद्दल सांगायचं तर मागची जी DPL होती या फलंदाजानं आपल्या क्षेत्ररक्षणाच्या जोरावर, आपल्या फलंदाजीच्या जोरावर अक्षरशः गाजवली होती आणि संघाकडनं एक नौखा खेळाडू उभारणारा तारा म्हणून संघाला पाहायला मिळाला होता. यावेळेला जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न होता, मात्र फलंदाजाला परतावं लागेल माघारी. LBW ची केली जाते अपील आणि बसतोय हा पहिला हादरा साटगाव संघाला. साटगाव संघाची धावसंख्या धावपलकावर पाहायला मिळेल 1/6 धावा. एक जी सुरुवात अपेक्षित होती 44 धावांचं रक्षण करताना समोरच्या रुद्रा स्पोर्ट्स शेंद्रुण संघाला अगदी तितकीच सुरेख सुरुवात गोलंदाज नकुलच्या माध्यमातून पाहायला मिळाली रुद्रा स्पोर्ट्स शेंद्रुण या संघाकडनं, कारण की केवळ 6 धावांपर्यंत रोखण्यात त्यांना यश आलं. म्हणून मी मगाशी म्हटलं ना मित्रांनो की तुमच्याकडे गमवायला काहीही उरलेलं नसताना, अगदीच थोडं ज्यावेळेस तुमच्याकडे गमवायला उरतं ना त्यावेळेस उरलेलं थोडं वाचवण्यासाठी माणूस प्राणपणानं लढत असतो आणि तोच संघर्ष रुद्रा स्पोर्ट्स शेंद्रुण संघाकडनं पाहायला मिळेल का? सातत्यानं तुमची देहबोली जर आत्मविश्वासानं चमकदार कामगिरी करत समोरच्या समोर ठणकावून उभी राहिली तर समोरच्या संघावर देखील तुम्ही दडपण उभं करू शकता. पहिल्या षटकामध्ये तरी सुंदर कामगिरी आपल्याला रुद्रा स्पोर्ट्सकडनं. या षटकातला पहिला चेंडू यावेळेला एक अनएक्सेप्टेड बाउन्स होता, थोडासा उसळलेला चेंडू, मात्र क्षेत्ररक्षकाकडनं होतीये चुकी. आधीच दुष्काळ आणि त्या दुष्काळात मात्र 13वा महिना. चेंडू निघून गेलाय सीमापार चौकार.
अजूनही विजयासाठी आवश्यक असतील त्या मात्र 34 धावा. 44 धावांचा पाठलाग चालू आहे. इथं मात्र एक धाव मिळाली असती तिथं गचाळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं शेंद्रून संघाकडनं. बॅटिंग मध्ये आपण अपयशी झालात. गोलंदाजी सुंदर चालू आहे पण क्षेत्ररक्षकांची साथ काही नाहीये. यावेळेला ऑफिस बॉल एक सुंदर कव्हर ड्राईव्ह, परंतु क्षेत्ररक्षक तिथे आहे तैनात आणि एका धावेवर मानावं लागेल समाधान. या एका धावेनं संघाची धावसंख्या पुढे जाऊन सरसावेल. धावसंख्या होईल 1-1-11 एकावर 1, 11 धावा आणि स्ट्राईकला असेल आता मात्र बॅट्समन सुरेश. विनीत बाद झाला. एक मोठी विकेट मिळाली पहिल्याच षटकामध्ये गोलंदाज नकुलच्या माध्यमातून रुद्रा स्पोर्ट्स शेंद्रून संघाला आणि पहिला हादरा बसला होता साटगाव संघाला. परंतु चेतनच्या पहिल्याच चेंडूवर एक खणखणीत चौकार बॅट्समन धनाजीच्या माध्यमातून आला आणि कुठेतरी यावेळेला आशांवर प्रेरला गेलाय. सुंदर फटका डीप स्क्वेअर रिजन मध्ये चेंडू निघून गेलाय. सीमा पार चौकार. वन 5-15 एकावर 5, 15 धावा. प्रत्येक चेंडू गणिक शंखनाद केला जातोय. प्रत्येक चेंडू गणिक विजयाचा मार्ग सुकर केला जातोय. प्रत्येक चेंडू गणिक या मॅचवरच्या विजयाची प्रबळ दावेदारी सांगितली जाते. प्रत्येक चेंडू गणिक रुद्रा स्पोर्ट्स शेंद्रून संघाला उत्तर दिलं जात आहे. प्रत्येक चेंडू गणिक आपल्यातल्या क्रिकेटच्या कसब कौशल्याला अक्षरशः आक्रमकरित्या सत्यात उतरवलं जात आहे. ते मात्र साटगाव संघाकडनं. यावेळेला पिच बॉल त्याचा घेतला गेलाय समाचार. मात्र तितका सुंदर क्षेत्ररक्षण या शेवटच्या क्षणाला क्षेत्ररक्षकाकडनं पाहायला मिळतोय, परंतु अंदाज चुकला गेलाय. पायाची लाईन टच झालीये का? थांबा, क्षेत्ररक्षक व्हॉलेंटियर्स तिथे आहेत. दोनही ऑनफिल्ड पंच सल्लामसलत करतील आणि जर काय अपेक्षा, जर काही डाऊट असेल, शंका असेल तर मात्र तिसऱ्या पंचाची मदत घेतील. तिसरे पंच यावेळेला स्वतः आयोजक यावेळेला सामनाधिकाराच्या भूमिकेत आहेत. चेक करतील, लाईव्ह फुटेज बघतील आणि त्यातनं आपल्यापर्यंत निर्णय येईल की ही कॅच आहे का, हा झेल आहे का किंवा हा षटकार आहे का. परंतु काहीही निर्णय येवो, क्षेत्ररक्षक अभिषेकचं कौतुक करावं लागेल. अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. म्हणून म्हणतात ना मित्रांनो, प्रयत्नांची पराकाष्ठा करा. तुमच्याकडे वाचवायला किती उरलंय, वाचवायला किती बाकी आहे, यापेक्षा जे आहे ते सोबत घेऊन लढलं पाहिजे. म्हणून म्हणतात ना, अफजल खान या महाराष्ट्रावर चाल करत येत असताना लाखोंची फौज घेऊन आला, पण 500-600 मावळ्यांच्या जोरावर देखील छत्रपती शिवरायांनी स्वराज्यावर आलेलं ते संकट अक्षरशः उद्ध्वस्त करून टाकलं होतं. जे तुमच्याकडे कमी आहे, जे तुमच्याकडे आहे त्याच्या सोबत समोरच्यावर अधिराज्य गाजवण्याची क्षमता तुम्ही मात्र माझ्याकडे आहे हे स्वतःला ठणकावून सांगितलं की मग मात्र दुसरा कोणीही तुमचा आत्मविश्वास कमी करण्यासाठी लढू शकत नाही. टेक्निकल इश्यू, ऑनफिल्ड अंपायर, आपण आपला निर्णय कळवायचा आहे. अंपायर डिसिजन विल बी फायनल डिसिजन. यस, इट्स अ 6 आणि ऑनफिल्ड अंपायर यांचा डिसिजन येतोय, हा आहे षटकार. यावेळेला रुद्रा स्पोर्ट्स शेंद्रून संघ विचार करावा लागेल आपल्याला की प्रत्येक चेंडूवर प्रहार केला जातोय, आक्रमकपणा धारण केलं गेलंय. 44 धावांचं लक्ष जरी असेल तरी मात्र साटगाव संघाला माहीत आहे की जेव्हा जेव्हा लो स्कोअरच्या मॅचेस राहिल्यात त्या टफ बॅटल होताना आपण पाहिल्यात आणि यावेळेला कोणत्याही प्रकारची जोखीम पत्करायची नाहीये. खराब चेंडू येत असेल तर त्यावर जोरदार प्रहार करा, आक्रमण करा, तुटून पडा आणि समोरच्या संघाला खऱ्या अर्थानं नामोहरम करण्याच्या दिशेनं प्रयत्न करा, वाटचाल करा. अगदी तेच सूत्र, अगदी तोच फॉर्म्युला फॉलो केला जातोय, तो मात्र साटगाव संघाकडनं. या षटकारानिशी संघाची धावसंख्या पुढे जाऊन सरसावेल. धावसंख्या होईल 2-1-21, 2-21 धावा आणि अजूनही विजयासाठी आवश्यक असेल त्या मात्र केवळ 23 धावा. समाचार घेतला गेला या षटकामध्ये. चेतन याचा पहिल्या चेंडूवर 4 धावा, दुसऱ्या चेंडूवर सिंगल, तिसऱ्या चेंडूवर चौकार आणि या चौथ्या चेंडूवर एक उत्तुंग षटकार देखील आपल्याला पाहायला मिळाला. या षटकातला पुढचा चेंडू चेतन याचा वेळेला पुल करण्याचा प्रयत्न होता, मात्र बॅट्समनला चेंडू काही रीड करता आला नाहीये, चेंडूचा टप्पा काही रीड करता आला नाहीये.
परिणामस्वरूपी चेंडू जाऊन स्थिरावला यष्टिरक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडू, वेलकम बॅक म्हणता येईल बॉलर चेतन याच्याकडनं. आणि आता मात्र कुठेतरी नैराश्याचं वातावरण रुद्रा स्पोर्ट्स शेंद्रुण संघाच्या खेमेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. मित्रांनो, असं म्हणतात ना, जर तुम्ही मनातून पराभूत झाला असाल तर मग मात्र विजयाची अपेक्षा देखील करू नका. परंतु अजूनही 23 धावा शिल्लक आहेत आणि या 23 धावांमध्ये समोरच्या संघाला तुम्ही संपूर्णपणे गारद करू शकता. हा विश्वास तुमच्यामध्ये जागला पाहिजे आणि एकदा का आत्मविश्वास तुमचा जागृत झाला तर मग मात्र तुम्ही पराभव हा शब्द तुमच्या शब्दकोशातून, आयुष्याच्या शब्द संग्रहातून बाहेर पडलेला असेल हे मात्र लक्षात घ्या. यावेळेला ऑफसाईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. अनएक्सेप्टेड बाउन्स पाहायला मिळाला, अनपेक्षित उसळी पाहायला मिळाली आणि अनपेक्षित उसळीच्या रूपानं चेंडू बॅटची कडा घेऊन यष्टिरक्षकाच्या हातात सोपावतोय की काय ही परिस्थिती निर्माण झाली. मात्र गचाळ क्षेत्ररक्षण कॅच सुटली, परंतु त्यानंतर धावबादची संधी निर्माण झाली. एक डायरेक्ट हिट पाहायला मिळाला आणि धावबादसाठी तिसऱ्या पंचांची यावेळेस मदत घेतली जाईल. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत आपल्याला स्वतः मुस्तफा इथे पाहायला मिळतात, संपूर्ण कमिटी इथे पाहायला मिळते की जेणेकरून कोणत्याही प्रकारचा निर्णय हा चुकीचा येणार नाही. तिसऱ्या पंचांचा निर्णय आउट, गडी होतोय बाद. एक सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल आणि बसेल हा दुसरा झटका साडगाव संघाला. साडगाव संघाची धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते ते मात्र 2 बाद 22 धावा, 21 धावा आणि विजयासाठी अजूनही आवश्यक असतील 30 चेंडू 23 धावा. 30 चेंडूमध्ये अजूनही 23 धावांची गरज आहे. 2 गडी बाद झालेत. एक विनीत तंबूत परतताना आपल्याला पाहायला मिळाला आणि दुसरा गडी बाद झाला तो म्हणजे धनाजी. एक भरवशाचे फलंदाज आता तंबूत विसावा घेताना पाहायला मिळतात. मी मगाशीच म्हटलं होतं की अजूनही वेळ हातातून निघून गेलेली नाहीये. 23 धावा डिफेंड करण्यासाठी तुमच्याकडे आहेत आणि या 23 धावा जर तुमच्याकडे डिफेंड करण्यासाठी असतील तर मग मात्र समोरच्या संघाला तुम्ही नामोहरम करू शकता. परंतु गरज आहे एकाच सुंदर स्पेलची, गरज आहे एकाच स्पेलमध्ये तब्बल 2 ते 3 गडी बाद करून समोरच्या संघाचं कंबरडं मोडण्याची. आता मात्र गरज आहे या मॅच मध्ये अगदी वेगानं कमबॅक करण्याची. जर तुमच्या समोर स्वतःला डोकं वर काढण्याची संधी जर दिसत असेल तर त्या संधीला जवळ घ्या, त्या संधीचा वापर करा, त्या संधीचा उपयोग करा आणि समोरच्या संघाला शरणागती पत्करायला भाग पाडा. त्यासाठी संघर्ष करावा लागेल. कडवा संघर्ष असेल, काम कठीण असेल, परंतु ते अशक्य नाही आहे. आणि जे अशक्य नसतं ना मित्रांनो ते शक्य असतं आणि जे शक्य असतं ते होऊ शकतं आणि जे होऊ शकतं ते मी करू शकतो हे मात्र स्वतःला सांगता आलं पाहिजे. यावेळेला बॉलिंग मार्कवर सज्ज असेल. वैयक्तिक पहिलं सांघिक तिसरं षटक घेऊन बोल अभिषेक. लक्ष बाकी आहे 23 धावांचा. लाखो टप्प्याचा चेंडू, सुंदर फटका पॉइंटच्या डोक्यावरून खेळलेला. क्षेत्ररक्षक तिथे आहे तैनात. चेंडू निघून जातोय का आणि यावेळेला चेंडू निघून जाईल सीमा पार, चौकार. संघाची धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळेल 2525, 2 25 धावा. विचार केला होता की तिखट गोलंदाजी करावी लागेल, भेदक मारा करावा लागेल, समोरच्या फलंदाजांना जेरबंद करावं लागेल, हात खोलण्याची कोणतीही संधी उपलब्ध करून द्यावी लागणार नाही. मात्र त्या संपूर्ण प्लॅनिंग मध्ये, त्या संपूर्ण योजनांमध्ये मात्र अयशस्वी ठरलाय रुद्रा स्पोर्ट्सचा संघ. यावेळेला चेंज ऑफ द पेस, ओव्हर पिच बॉल त्याचा घेतला गेलाय समाचार. डीप स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये चेंडू निघून गेलाय. 1 बाउंड सीमा पार, डीपीएल स्टाईल, चौकार. दोनावर 9, 29 धावा. विजयासाठी आवश्यक असतील त्या केवळ 15 धावा. ज्या विश्वासानं कर्णधारानं अभिषेककडे चेंडू सोपवला होता तो विश्वास मात्र कुठेतरी गमवावा लागलाय. गोलंदाज अभिषेक याला पहिल्या चेंडूवर एक खणखणीत चौकार पॉइंटच्या डोक्यावरनं पाहायला मिळाला. दुसऱ्या चेंडूवर एक सुंदर फटका डीप स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये खणखणीत चौकार. या षटकातला पुढचा चेंडू
टप्प्याचा चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न केला गेला होता. लाईन झालीये मिस. अवांतर स्वरूपात आणखी एक धाव आणि या एका धावेनं संघाची धावसंख्या पुढे जाऊन सरसावेल. धावसंख्या होईल 3-0 3 0. 30 धावा. डावातल्या या मॅच मधल्या पहिल्या डावातल्या पहिल्या चेंडू पासून दडपणाखाली खेळणारा रुद्रा स्पोर्ट्स चंद्रुण संघ अजूनही त्या दडपणातून बाहेर निघाला नाहीये. टप्प्याचा चेंडू यावेळेला स्टँड अँड डिलिव्हर डीप एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये क्षेत्ररक्षकाकडून होती आणखी एक चूक आणि त्या चुकीचा परिपाक. या धावा मिळतील 2. या 2 धावांनी संघाची धावसंख्या होतीये 3-2 3 32 धावा. विजयासाठी अजूनही आवश्यक असतील 12 धावा. दैव देतय आणि कर्म नेतय ही अवस्था झाली आहे रुद्रा स्पोर्ट्स चंद्रुण संघाची. मित्रांनो, संधी कधीच तुमच्यासोबत चालून येणार नाही. संधी निर्माण करावी लागते आणि निर्माण झालेल्या संधीचा पुरेपूर फायदा उचलावा लागतो. या षटकातला पुढचा चेंडू गुडलँड स्पॉटवरचा चेंडू होता. जोरदार पार करण्याचा प्रयत्न मात्र बॅटचा चुम्मा घेऊन चेंडू जाऊन पडलाय. क्षेत्ररक्षकाच्या हातात बसेल हा 3रा झटका. तीन झटके आतापर्यंत बसलेत. संघाची धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते 32 धावा. विजयासाठी अजूनही 12 धावांची गरज आहे. विचार करावा लागेल पहिल्या डावापासून रुद्रा स्पोर्ट्स चंद्रुण संघाला जर आपल्या पहिल्या तीन क्रमांकाच्या फलंदाजांपैकी एक जरी फलंदाज शेवटच्या 6व्या-7व्या षटकापर्यंत टिकला असता, किमान 5व्या षटकापर्यंत टिकला असता बॅटिंग पॉवर प्ले पर्यंत, तर धावसंख्या वेगळी असती. त्यानंतर गोलंदाजी करताना जर आपण प्लॅनिंग नुसार बॉलिंग केली असती, ज्या लाईनवर ज्या लेंथवर बॉलिंग झाली साटगाव संघाची त्याला आपण जर फॉलो केलं असतं आणि समोरच्या फलंदाजांना जकडून ठेवलं असतं तर या मॅच मधली आस्किंग रन रेट काहीचा वेगळा पाहायला मिळाला असता. या मॅच वरची दावेदारी कुणाची तरी वेगळी पाहायला मिळाली. तुर्तास तरी या मॅच वर मजबूत पकड निर्माण केली आहे ती साटगाव संघानं. या वेळेला पुन्हा शॉर्ट पिच बॉल अपट्रॅकर चेंडू त्यावर प्रहार करण्याचा प्रयत्न, मात्र संत गतीचा चेंडू होता. चेंज ऑफ पेस पाहायला मिळाला. चेंडू रिलीज करण्याच्या अगोदर आपल्याला त्यावर बोटं फिरवताना पाहायला मिळाली. एक व्हेरिएशन्स देखील पाहायला मिळत आहेत चंद्रुण संघाच्या अभिषेककडनं. पण महागडं असं षटक आतापर्यंत साकार झालंय या डावातलं. या षटकातला पुढचा चेंडू यावेळेला बॅट्समन वैभवच्या माध्यमातून डीपीएल स्टाईल सीमा पार षटकार. आणि उर्वरित 24 चेंडू विजयासाठी आवश्यक असतील त्या 6 धावा. अप्रतिम कामगिरी साटगाव संघाची या मॅच मध्ये या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. पहिल्या डावामध्ये बॉलिंग करत असताना सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन साटगाव संघाकडनं झालं. सुंदर बॉलिंग झाली. समोरच्या चंद्रुण संघाला अक्षरशः जकडून ठेवलं. मोठे फटके खेळण्याची संधी उपलब्ध करून दिली नाही. मोठ्या धावसंख्येपर्यंत मजल मारू दिली गेली नाहीये. चार 4.3 षटकांमध्ये जर आपण उभा केलेलं जे लक्ष्य आहे ते जर पार केलं तर आपल्याला बोनस गुण प्राप्त होऊ शकतो. आणि बोनस गुणची संधी आहे कारण 3 षटकं संपली आहेत. पुढच्या 24 चेंडू आणि इट्स अ बॅटिंग पॉवर प्ले. साटगाव संघ यावेळेला चालीवर चाली रस्ताना आपल्याला पाहायला मिळतात. म्हणून म्हणतात ना मित्रांनो, क्रिकेट जरी हा मैदानावरचा शारीरिक खेळ असला तरी मात्र इथल्या चाली या बुद्धिबळाच्या पटलासारख्या चालवाव्या लागतात आणि त्याच चालींना यावेळेला खतपाणी दिलं जात आहे. पहिला चेंडू बॅकहँडचा वापर करण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडू रिलीज होताना पिच दिशेनं गेलाय आणि यावेळेला सुंदर कव्हर ड्राईव्ह चेंडू निघून गेलाय. सीमा पार डीपीएल स्टाईल चौकार. आणि विजयासाठी आवश्यक असतील त्या केवळ मात्र आता 2 धावा. बोनस गुणासह या स्पर्धेतला पहिला विजय संपादित करण्याच्या दिशेनं अगदी दिमाखात वाटचाल केली आहे ती साटगाव संघाने. यावेळी जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न. लीडिंग एज स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली, मात्र तिथेही होईल चुकी आणि अवघ्या एका धावेवर मानावं लागेल समाधान. या एका धावेनं साटगाव संघाची धावसंख्या पाहायला मिळेल 43 4 3 43 धावा आणि विजयासाठी आवश्यक असेल ती केवळ 1 धाव. दसई प्रीमियर लीग सन 2022 क्रिकेटचा हा महाथरार, क्रिकेटचा हा महारणसंग्राम आपण इथे अनुभवत आहात. या स्पर्धेचा, या महारणसंग्रामाचा आजचा पहिला दिवस
आणि या पहिल्या दिवसातला हा दुसरा सामना साटगाव विपक्ष रुद्रा स्पोर्ट्स शेंद्रुण संघ. या वेळेला सुंदर बॉलिंग पार करण्याचा प्रयत्न होतो, एका मोठ्या फटक्यासह विजय संपादित करण्याचा प्रयत्न आपल्याला साटगाव संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. परंतु फलंदाजाच्या मनसुब्यांना उधळवण्याचं काम अगदी योग्य रीतीनं गोलंदाज नकुलच्या माध्यमातून पाहायला मिळेल. अजूनही या षटकातले 3 चेंडू शिल्लक, या षटकातला 4था चेंडू. पुन्हा बॉलिंग मार्कवर सज्ज होईल बॉलर नकुल. पाहूया या वेळेला सुंदर बॉलिंग. चेंडू पडल्यानंतर बाजू बदलतोय, वुडलँड स्पॉटवरचा चेंडू आहे, उसळी घेतोय आणि बॅट्समन मात्र कोणत्याही प्रकारच्या चेंडूवर नजर न देता जोरदार टोला लगावण्याचा प्रयत्न करतोय. अंदाधुंदी फटकेबाजी, अनसक्सेसफुली अटेम्प्ट आपल्याला पाहायला मिळत आहेत बॉल बॅट्समन वैभवच्या माध्यमातून. या षटकातला पुढचा चेंडू पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर नकुल सज्ज होईल. कौतुक करावं लागेल ते साटगाव संघाचं. काय संयम ठेवलाय, काय सातत्य राखलं या मॅच मध्ये. जो फॉर्म फर्स्ट इनिंग मध्ये बॉलिंग करताना कायम ठेवला गेला होता, त्याच फॉर्मला कीप केलं गेलं सेकंड इनिंग मध्ये. या वेळेला मात्र कोणत्याही प्रकारचा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला नाहीये. खोलवर टप्प्याचा चेंडू आणि त्याला अलॉंग दी कार्पेट शॉर्ट मिड ऑफच्या रिझन मध्ये खेळताना पाहायला मिळाला आणि या एका धावेनं विजय संपादित केला गेलाय. बोनस गुणासह हा पहिला विजय साटगाव संघानं केलाय संपन्न. मनापासून कौतुक. हस्तांदोलन करूनच आपण बाहेर निघायचं आहे, स्पर्धेचा नियम आहे, आपल्याला माहित आहे. आणि या मॅच मधला सामनावीराचा किताब बहाल केला जाईल. मॅन ऑफ द मॅच ठरतोय साटगाव संघाचा सुरेश ठरतोय मॅन ऑफ द मॅच.